आता जी गोष्ट समोर आलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी ज्या पद्धतीने आपल्याला आज जे काही टप्प्याटप्प्याने व्हिडिओचे खुलासे होत आहेत, अजून जवळपास अशा असंख्य गोष्टी आहेत जे आपल्याला पुढं पाहायला मिळतील. समाजामध्ये अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचा भावनेशी खेळत धार्मिकतेचा आधार घेत असे कृत्य जेव्हा होतात तेव्हा निश्चित त्यांनी वेदना होतात. मला विश्वास आहे की आता यामध्ये शिर्डीमध्ये दोन प्रकारचे लोक असतील या प्रक्रियेमधले. एक जे त्या प्रक्रियेची पीडित लोक असतील, म्हणजे या पीडित महिला असतील, त्यांचा एक वेगळा वर्ग आहे. आणि त्या पीडित वर्गांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांनी संपर्क ठेवून संपत्तीच्या माध्यमातून काही त्यांचे टायअप असतील असे लोक आहेत. मला असं वाटतं की जेव्हा जबाब घेतले जातील, या जबाबामध्ये कोणाकोणाला व्याजाचा धंद्याच्या माध्यमातून कर्ज शिर्डीमध्ये दिलं गेलेलं आहे, कोणाकोणाची संपत्ती त्या पैशातून उभी आहे आणि त्या संपत्ती देण्याचं मूळ कारण काय, अशा सगळ्या गोष्टी पोलीस तपासणीमध्ये समोर येतील.